म्हणायचं? लिंगायत, लिंग घेतलेला लिंगायत म्हणायचं. लिंगायताला कुठलाही पारमार्थिक किंवा साहित्यिक किंवा ग्रंथेमध्ये कुठलाही उच्चार केलं, लिंगायताला काही वेगळा अर्थ नाही. लिंगायत लिंगायतच आहे. लिंग आयत करून घेतलेला तो लिंगायत आहे. तो कोणी राहू शकतं. लिंगायतामध्ये काही भेद नाही, कोणीही असो. लिंग आयत करून घेतलेला, त्यांचं मूळ अगोदर कुठल्याही कुळाचा असू द्या, मूळ कुळ कुठलाही असू द्या, परंतु लिंग दीक्षा घेतल्यानंतर, आयत दीक्षा घेतल्यानंतर तो कोण झाला? लिंगायत झाला. म्हणून लिंगायत बाबतीत विचार केला एवढाच आहे. परंतु वीरशैवाचे विचार करायचं म्हटलं, शिव जीव ऐक्य साधनाची जे काही विद्या आहे, त्या विद्यामध्ये रममान होणारा, तो विद्या आत्मसात करून घेणारा तो वीरशैव आहे. म्हणून या आपल्या धर्माला वीरशैव धर्म म्हणले तर तो पारमार्थिक अर्थ योग्य पद्धतीने आपल्याला मिळून जातो. म्हणून लिंगायत धर्म असं म्हणता येणार नाही, त्याला वीरशैव धर्मच म्हणावा लागतो.